यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। अमेरिकेतील लॉस एंजेलिस सलग तिसऱ्या दिवशीही धुमसलं। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे ट्रम्प प्रशासनाचे सगळे प्रयत्न थिटे पडताना दिसले। अवैध स्थलांतरितांवरील कारवाई विरोधात उसळलेला जनक्षोभ शांत होण्याऐवजी अधिक हिंसक झाला। त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांचे जवान तैनात केल्याने ही परिस्थिती आणखी चिघळली। यात आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या काही पत्रकारांनाही मोठा फटका बसलाय। शुक्रवारपासून सुरू झालेलं आंदोलन नेमकं शांत कसं करावं असा पेच सध्या प्रशासनासमोर आहे। अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशात प्रगत देशातील प्रशासनालाही एका शहरातलं आंदोलन शमवण्यात इतकं अपयश का येतंय? आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे? स्थलांतरितांवरील कारवाई नेमकी कशी झाली? पाहूया एक रिपोर्ट। जे मास्कधारी आहेत त्यांना पकडा। एलएचे महापौर आणि कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर यांनी कर्तव्य पार पाडावं। त्यांना जमत नसेल तर संघीय सरकार हस्तक्षेप करेल। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हे आदेश आहेत ते कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये भडकलेल्या आंदोलनाबाबत। लॉस एंजेलिसमध्ये गेले 3 दिवस आंदोलन भडकलंय। सलग 3 दिवस आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय। रस्त्यावर नुसती जाळपोळ, दगडफेक, तोडफोड केली जाते। एखाद्या मागासलेल्या देशात जे रोज दिसतं तसंच चित्र अमेरिकेच्या एका श्रीमंत शहरात दिसतंय। हे आंदोलन भडकलं ते शुक्रवारी अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट म्हणजेच ICE आणि डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी अर्थात DHSच्या सशस्त्र अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडसत्रामुळे। या कारवाई दरम्यान शहरातील फॅशन परिसरातून 44 स्थलांतरितांना अटक करण्यात आली। सशस्त्र वाहनांमधून या 44 जणांना फेडरल इमारतीत असणाऱ्या डिटेन्शन सेंटरमध्ये आणण्यात आलं। ही बातमी पसरताच अटक करण्यात आलेल्या स्थलांतरितांचे समर्थक, नातलग डिटेन्शन सेंटर बाहेर जमले। सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवरच उभ्या होत्या। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती। यावेळी झटापटीला सुरुवात झाली आणि आंदोलक चिडले। त्यांनी दगडफेकीला सुरुवात केली। शनिवारी देखील हेच चित्र दिसलं। आंदोलक मागे हटायला तयार नाहीत हे दिसताच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल गार्डच्या 2000 जवानांना LAमध्ये तैनात करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली। नॅशनल गार्ड हे निमलष्करी दलाप्रमाणे असतात। एका शहरात नागरिकांचं आंदोलन शमवण्यासाठी थेट निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आल्यानं आंदोलक अधिकच भडकले। जाळपोळ करताना काही सरकारी वाहनांना लक्ष्य करण्यात आलं। रविवारीही आंदोलक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। काही ठिकाणी रास्ता रोको केला तर काही ठिकाणी वाहनांना आग लावण्यात आली। सुरक्षा यंत्रणांनी अश्रुधुराच्या नळकांड्या, रबर बुलेट, फ्लॅश बॅग्सचा वापर करून गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला। संध्याकाळी गर्दी काहीशी कमी झाली, मात्र काही आंदोलकांनी पुन्हा दगडफेकीला सुरुवात केली। काहींनी तर कॉन्क्रीटचे ब्लॉकही फेकण्याचा प्रयत्न केला। अगदी इलेक्ट्रिक स्कूटर्सही भिरकावण्यात आल्या। कॅलिफोर्निया हायवे गस्ती अधिकारी आणि त्यांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आलं। दरम्यान रविवारी रात्री सुमारे 1000 आंदोलकांवर नॅशनल गार्डनं अश्रुधुराचा वापर केल्यानं आंदोलन आणखी पेटलं। तर या आंदोलनादरम्यान वार्तांकन करणाऱ्या काही पत्रकारांनाही फटका बसला। आंदोलक आणि पोलिसांच्या या झटापटीत काही पत्रकार जखमी झाले। ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार लाईव्ह वार्तांकन करत असताना तिच्या पायाला एक रबर बुलेट लागली। आंदोलकांना पांगवण्यासाठी एका पोलिसानं रबर बुलेट डागली होती, मात्र लॉरेन तोमासी हिच्या पायाला ती बुलेट लागली। दरम्यान रविवारी आंदोलनाची तीव्रता वाढली होती। शनिवारी आंदोलन शमत नाही असं दिसताच अध्यक्ष ट्रम्प संतापले आणि त्यांनी थेट नॅशनल गार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला। त्यांनी ट्रूथ सोशल मीडियावरून कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरनाच इशारा दिला। कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम आणि लॉस एंजेलिसच्या महापौर कॅरेन बास यांनी त्यांचं कर्तव्य सक्षमपणे पार पाडावं। त्यांना जमत नसेल तर फेडरल सरकार हस्तक्षेप करून ही समस्या सोडवे। दंगलखोरांना कारवाईला सामोरं जावं लागेल। समस्येनुसार उपाय शोधले जातील। दुसरीकडे ट्रम्प यांच्या नॅशनल गार्ड लॉस एंजेलिसमध्ये तैनात करण्याच्या निर्णयावर गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी टीका केली आहे। लॉस एंजेलिस पोलीस परिस्थिती हाताळत होतेच। लॉस एंजेलिस शांत रहा, काहींनी आपल्यासाठी सापळं टाकलंय, त्यात अडकू नका। ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर समस्या उद्भवली नसती। हे राज्य सरकारच्या अधिकारांचं हनन आहे, तणाव वाढवणारी कृती आहे। परिस्थिती आता नियंत्रणात आणा, कॅलिफोर्नियाकडे अधिकार परत द्या। तर लॉस एंजेलिसच्या महापौर कॅरेन बास यांनीही फेडरल सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे। People should exercise their right to protest. That's their
जेव्हा तुम्ही सशस्त्र धाड टाकता, मुलांना त्यांच्या पालकापासून तोडता, आमच्या रस्त्यांवरून सशस्त्र वाहनं चालवता, तेव्हा तुम्ही वातावरणात भीती आणि गोंधळच निर्माण करता. आणि फेडरल सैन्य इथं तैनात करणं म्हणजे परिस्थिती चिघळवण्यासारखंच आहे. मात्र आपल्याला यामागचं खरं धोरण ओळखलं पाहिजे. मी लॉस एंजेलिसच्या नागरिकांना सांगू इच्छिते की आम्ही तुमच्यासह आहोत. तुम्ही कुठे जन्मलात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही या शहराचे आहात आणि फर्स्ट अमेंडमेंट राईट तुम्हाला शांततेनं निषेध व्यक्त करण्याचा अधिकार देतो. मात्र तुम्ही हिंसक होऊ शकत नाही. तुम्हाला इथं गोंधळ घालण्याचा, मालमत्तेचं नुकसान करण्याचा अधिकार नाही आणि हे सहन केलं जाणार नाही. It's not about public safety. There's clearly no plan. एकीकडे आंदोलन चिघळत असताना राज्य आणि केंद्रातील वादही वाढताना दिसला. दुसरीकडे आंदोलनामध्ये मास्कधारी लोकांनाही आता आत टाका असे आदेशच ट्रम्प यांनी काढलेत. यापुढे आंदोलनात मास्क घालून आले तर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान लॉस एंजेलिसच्या पोलिसांनीही आता रस्त्यावर दिसेल त्याला आत टाकलं जाईल असं फरमान काढलंय. LAPD was not given advance notice that the federal operation. जेव्हा शांततामय आंदोलन हिंसक होतात, निरपराध लोकांना त्याचा फटका बसतो, तेव्हा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला पावलं उचलणं गरजेचं आहे. कोणत्याही हिंसक कृतीविरोधात कडक आणि न्याय्य कारवाई केली जाईल. इथल्या नागरिकांची आणि मालमत्तेची सुरक्षा हे आमचं ध्येय आहे. त्यासाठी आम्हाला पावलं उचलावीच लागतील. In the area with unrest occurring. लॉस एंजेलिस हे 40 लाखांच्या लोकसंख्येचं शहर आहे. इथं लॅटिन अमेरिकेतून आलेल्यांची संख्या अधिक आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरितांविरोधातील धोरणांतर्गत लॉस एंजेलिसमध्ये सध्या धडक कारवाई केली जाते. लॉस एंजेलिसमध्ये काही आस्थापनं बनावट कागदपत्रांच्या आड अवैध स्थलांतरितांना आश्रय देत असल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनानं केलाय आणि त्यावरून ही कारवाई करण्यात आली. मात्र त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसले. आता ही परिस्थिती नेमकी पुढे कशी हाताळली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण यात आता राजकीय आरोप प्रत्यारोपही होऊ लागले. त्यामुळे हे धोरण आणि त्यानंतरची कारवाई ट्रम्प प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.